सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। कणकवली तालुक्यातील कलमठ गुरववाडी येथे कथित ख्रिश्चन धर्मांतराचा प्रकार ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे उघडकीस येत रोखण्यात आल्याची घटना रविवारी 11 वाजता घडली। यावेळी ग्रामस्थ व ख्रिश्चन धर्म प्रसारकांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन तणाव निर्माण झाला होता। त्यानंतर काही वेळातच पोलीस निरीक्षक तेजस नलावडे दाखल झाले। त्यांनी ख्रिश्चन धर्म प्रसारकांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले। त्यामुळे काही वेळाने वातावरण निवळले। ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षकांकडे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। समाजाचे लोक आमचं म्हणणं काय, आमका कुठल्याच धर्माचा काही विरोध नाही, कुठल्याच धर्माचं नाही। लहान मुलगे छोटा बाळ आहे, लहान मुलगे तिकडून जा, इकडून जा। आणि आता अशी परिस्थिती आहे, तुम्ही सगळं ऐका सांगते, एक इथे त्यांनी फोटो जरी लोकेश आहे त्यांनी जरी इथे फोटो नाही लावला असेल तरी इथे फक्त ख्रिश्चन धर्माबद्दल फक्त बायबल आहे ना, बायबल फक्त ख्रिश्चन धर्म पाव आहे, पाव आणि हे कशासाठी आहे? पावाचं काय संबंध? आम्हाला कुठल्या धर्माचा इकडे काय आपल्याला अपमान करायचं नाहीये, पण तुम्ही धर्म जर आमच्या धर्माला जर ख्रिश्चन धर्माबद्दल सगळी लोक इथे तुमच्या ख्रिश्चन धर्माला आहे का? हिंदू आहेत कोण? इथे हिंदू बसलेल्यापैकी आहे का? मी बाळाला माझ्या खायला मुलांना आता तुम्ही सांगा तुमच्या तोंडाने इथे काय देते लोकांना, कमी देते काय काय चालतंय ते सांगा। इकडे पैसे बघा काय नाही सांगितलं की येशू विषय मंदिरात आता मंदिरात अर्पण करते ना पैसे घेतले नाही लोकांना काय काय तुम्ही मला मागे सांगितलं तिथे काहीच नाही, कुठल्याच धर्माचे फोटो नाही। हे काय बाकी कुठल्या धर्माचे कॅलेंडर मिळाले नाही का तुम्हाला? तुम्ही आता सांगितलं येशूचा एक फोटो लावला नाही, तुम्ही स्पष्ट बोला। तो सांगतो माझ्या आईचे सगळे दुखणी ह्यांच्यामुळे गेली, डॉक्टर मेले का सगळे डॉक्टर? म्हणून बोलतात कुठल्या संस्थेमार्फत हे तुमचं धर्म शिक्षणाचा जो क्लास घेता तुम्ही कुठल्या संस्थेच्या कुठल्या मंडळाच्या रजिस्ट्रेशन दाखवा, आणि प्राधिकारी म्हणून ग्रामपंचायतीची परमिशन तुम्ही घेतली आहे का? त्याचं रजिस्ट्रेशन दाखवा। ग्रामपंचायतीकडे हे आमची पोरं बाजूला आहे, बाजूला गणपती मंदिर आहे, इकडे स्वामीचं मठ आहे, स्वप्नीच्या वाडीत गणपती मंदिर आहे, तिकडे यांना अर्जी द्यायला वेळ नाही, तुमच्याकडे येऊन बसतात दिवसभर। एवढाच एक प्रश्न विचारतो मग ह्यांच्या संस्थेचं उद्दिष्ट काय? ही मीटिंग सर्वत्र प्रार्थना होते। तसं नाही, जिथं बाबा प्रार्थना घेतात तुम्ही काय केलं? काय केलं? तुम्ही भरकडू नका। तुमच्या संस्थेचं उद्दिष्ट काय? या सगळ्यांना गोळा करून प्रार्थना घ्यायचं म्हणजे त्याच्या मागे इंटेन्शन काय आहे? नाही संस्थे
तुम्ही मनाचे श्लोक शिकवा. मस्जिदमध्ये कुठली प्रार्थना होते? आम्ही तुम्हाला बोलवतो का? बसतात. मी बोललो माझ्या गावामध्ये असं कुठे चालतं मला माहिती नाही. पण मी नाव घेतलं तर त्यांनी नाव सांगितलं अतुल भोरे म्हणून आहेत. ते त्याचे धर्माचं शिक्षण किंवा प्रार्थनेसाठी मुलांना तिथे बोलवतात आणि अशा अशा गोष्टी होतात. आणि ती जेव्हा मुलं घरी जातात ते आपल्या आई वडिलांचं ऐकत नाही, आपल्या देवाला मानत नाही. आणि फक्त मी नाव घेत नाही, एका विशिष्ट धर्माबद्दलच ते जरी हिंदू जरी असले तरी आपल्या घरात जाऊन त्या एका धर्माचंच ते धर्माबद्दलच बोलतात. जाऊन तिथे जाऊन तोच अभ्यास करतात ख्रिश्चन धर्माबद्दल. आणि इथे आम्ही ज्यावेळी आलो हे भोरे आहेत ते आमच्या गावातलेच आहेत. कुठे गेले बोला इकडे बोला कोण आहे ते गावात? हे सगळा शिरा त्यांची प्रॉपर्टी त्यांच्याच नावावर आहे. हे त्यांच्याच नावावर आहे. ते राहायला पण इथे आहेत. आम्ही यांना फक्त काय विचारलं साहेब इथे का आम्ही काय तुमच्याकडे का भात घ्यायला आलो नाही हो. मी या गावचा सरपंच आहे, उपसरपंच आहे. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. तक्रारीनंतर गावामध्ये माझे काय चालतं हे जाणून घ्यायचे अधिकार आम्हाला सगळ्यांना आहेत की नाही? आहे. मग ज्या उघडते ते पहिलेच तो बायबल होता. आधी आम्हाला सांगितलं की आम्ही कुठल्या धर्माचं इथे काही शिक्षण घेत नाही. मी आता एक पूर्ण फिरा इथे बोल सगळं तुमच्या लक्षात येईल. तर म्हटलं सगळ्या धर्मामध्ये दिलं जातं का? तर हो. तर उघडल्यानंतर पहिला बायबलच यांना विचारलं मी सगळ्यांना ते सगळे म्हणतात की फक्त बायबलच आम्हाला इथे शिक्षण नाही. मग यांना विचारलं या असलेल्या 50-60-70 लोकांमध्ये तुमच्या धर्माचे लोक किती आहेत? तर दोघी जण उभे राहिले. नंतर असं मध्ये तर दोघी त्यांच्याच मुली आहेत ज्या शिकवतात त्यांच्याच मुली आहेत. बाकी सगळे ते मी त्यांना काय विचारतो 2 मिनिटं होतं. आमच्या बाजूला कलेश्वर मंदिर आहे, बाजूला गुरववाडीला गणपती मंदिर आहे, ती समोर रस्त्याच्या पलीकडे आहे. इकडे स्वामींचं मठ आहे, कावडवाडीमध्ये गणपती मंदिर आहे. तिथे तुम्ही तिथे जाऊन करा धर्माचा प्रसार. नंतर यांनी मान्य केलं की आम्ही त्यांच्यात फक्त ख्रिस्ती धर्माचाच ते फक्त प्रसार करतात. मग ख्रिस्ती धर्माचा प्रसार आहे तुम्ही तुमची लोक बसवा ना. आमच्या स्वामींच्या सद्गुरूंची बैठक होते, वामनबाईंची होते, नरेंद्र महाराजांची होते. आम्ही काय ना कुठल्या धर्माची आम्ही लोक समोर बसवून सांगतो. आम्ही लोक तुमच्या घरात तुमच्या मुलीला पाठवून सांगायला ते तुम्ही त्यांना विचारा ना. कुडाचे आहे, धावलचे आहे, संजुली आहे, जानवली आहे, तरंगळे आहे, कलमल आहे. 10 वर्ष इथे चालू आहे. लहानपणापासून नवीन सगळे जॉईन करते आणि त्यांना चेन सिस्टीम आहे. हे मला नवीन लोक गेले. आता मध्ये कोणीच बोलू नका. इंटेन्शन विचार. चालू केलं आम्हाला स्थानिक अधिकारी म्हणून ग्रामपंचायतीची तुम्ही परवानगी घेतली आहे का? काय प्रार्थना घेतात ते साहेब एकाच धर्माची घेतात का असं विचार ना. चालू केलं त्याचे तुम्हाला याच्याविषयी मला सांग. नाही का घेतलं नाही घेतले मग घर नाही कुणाचं घर आहे. हां हे तुम्ही इथे चालू केलेलं आहे याची काय तुम्ही परमिशन घेतली किंवा काय केलं मला सांगितलं नाही. मी पोलीस स्टेशनला एक अर्ज दिला होता. कधी अर्ज दिला? 2012 ठीक आहे. पोलिसांनी तुम्हाला डिस्टर्ब परवानगी दिली का? 2012 अर्ज दिला. एसपीला बी दिलेलं. एसपी रिटर्न तुम्हाला परवानगी दिली का? अर्ज देणं वेगळं. कधी दिलंय मला ते सांगा आणि दाखवा. ते दाखवा. माझं घरी आहे. माझ्या घरी नाही इथे दाखवावं लागेल. हां आणि स्पेसिफिक दाखवताना काय दाखवले सगळ्या गोष्टी. आता घर दाखवताना ते माझ्याकडे यायचे म्हणजे त्याचा असिस्टमेंट वगैरे आपण हे करून दिला. त्यावेळेस हे विषय चालतात हे आम्हाला माहिती नाही. 2012 पासून इंटेन्शन विचार नसेल.
यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.